ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, लीडर किंवा नेता हे निवडणे पाहिजे तितकं सोपं नसते. कारण एखाद्या व्यक्तीला आपला नेता म्हणून निवडणे किंवा लीडर म्हणून निवडणे म्हणजेच फार महत्वाची जबाबदारी असते. ती व्यक्ती खरोखरच आपल्या कळपाचं संरक्षण करेल का? ती व्यक्ती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने आपल्या लोकांची काळजी घेईल की नाही याची शाश्वती कोणाला नसते. आणि म्हणून एखादा चुकीचा निर्णय देखील मनुष्याला फार पस्ताव करू शकतो. परंतु आजकाल जेव्हा आपण निवडणुकी बघितली जाते किंवा एखाद्या व्यक्तीला निवडून देण्याचं कार्य केलं जाते, तेव्हा ते कशा प्रकारे केलं जाते हे आपण पाहत असतो. कधी कधी पैशाच्या सहाय्याने आपण व्यक्तीला विकत घेत असतो, त्यांच्याकडून मतं विकत घेत असतो आणि मग एखादा नेता निवडून येत असतो. परंतु हा नेता कायमचा सफल होतो असा नाही, कारण त्याच्या मागे परमेश्वराचा हात नसतो. आणि परमेश्वराचा हात नसल्या कारणानं हा व्यक्ती पुष्कळ वेळा कोसळून पडत असतो आणि त्यांचं साम्राज्य देखील नष्ट होत असते. परंतु प्रभू येशूच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला निवडायचं म्हटलं म्हणजे एक लॉंग प्रोसेस होती. आपण प्रभू येशूच्या जीवनातलं उदाहरण घेऊया. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला 12 शिष्यांची गरज भासली, तेव्हा त्याने ताबडतोब त्यांना बोलावलं नाही, तर संपूर्ण रात्र बायबल सांगत आहे प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरती जाऊन प्रार्थना केली, आपल्या स्वर्गीय पित्याकडून सामर्थ्य मागितलं, आपल्या स्वर्गीय पित्याकडून ज्ञानाची देणगी मागितली. आणि दुसऱ्या दिवशी परमेश्वराने इन्स्पायर केल्याप्रमाणे पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांची निवड केली. आणि हे 12 शिष्य फार यशस्वी झाले. परंतु एक शिष्य मात्र हा स्वतःच्या कारणामुळे त्याने आपलं जीवन उद्ध्वस्त केलं, ते म्हणजे जुदास. आणि आजचं पहिलं वाचन आपलं सांगत आहे, आता जवळजवळ 12 शिष्यापैकी जुदास गेल्यानंतर त्याची जागा कोणीतरी भरून काढणे गरजेचं होती. आणि म्हणूनच आता प्रभू येशू ख्रिस्त त्याची निवड करण्यासाठी शारीरिकरित्या त्यांच्याबरोबर नव्हता. आणि म्हणूनच सर्व शिष्य एकत्र येतात, कोणाची निवड करावी याची ते डिस्कस करतात. सर्वांची विचारपूस केल्यानंतर 2 नावं समोर येतात. एक म्हणजे मथायस, दुसरं म्हणजे युसूफ. आणि या दोघांमधील योग्य व्यक्ती कोण आहे हे ते परमेश्वरावरती सोडतात. परंतु प्रोसेस किती महान होती. प्रोसेस अशी होती की स्वतः पेत्र बायबलचं वाचन करतो, परमेश्वराचा शब्द हे तिथे त्या चर्चेमध्ये आणतो, परमेश्वराच्या शब्दाला महत्वाचं स्थान देतो. त्याच्यानंतर प्रार्थना केली जाते, त्याच्यानंतर चिठ्ठ्या टाकल्या जातात, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागितलं जाते आणि मगच त्यातून एक चिठ्ठी निवडली जाते. हे सर्व प्रोसेस होती ती केवळ आणि केवळ परमेश्वर ज्या व्यक्तीला निवडणार आहे ती व्यक्ती योग्य असावी यासाठी होती. परंतु त्यासाठी क्रायटेरिया काय होती? ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या डोळ्यांनी पाहिलेला असेल असाच व्यक्ती असावा, ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द ऐकला असेल असाच व्यक्ती असावा, ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा आपल्या डोळ्याने पाहिला आहे असाच व्यक्ती असावा, ज्या व्यक्तीने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकलेला आहे असा व्यक्ती असावा. आणि म्हणून ते 2 व्यक्तीची निवड करतात आणि त्यामधून मथायस याची चिठ्ठी निवडली जाते. परमेश्वराच्या सामर्थ्याने मथायसला 12वा शिष्य होण्याची एक जणू काही बहुमान मिळतो. आज देऊळ माता मथायस याचा सण साजरा करीत आहे. मथायस स्वतःच्या सामर्थ्याने निवडून आलेला नव्हता, तर पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्याला निवडण्यात आलेलं होतं. आज मथायसने जरी तो प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर चालला नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्याने अनुभवलेलं होतं, आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं, कानाने ऐकलेलं होतं. आणि म्हणूनच तो त्यांच्या शिष्याबरोबर राहून प्रभू येशूच्या मार्गावरती मार्गक्रमण करून प्रभू येशूची सुवार्ता सर्वत्र पसरवतो आणि प्रभूसाठी आपलं रक्त सांगतो. आपण देखील आपल्या जीवनामध्ये महत्वाचे कार्य करण्याअगोदर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागितलं पाहिजे.
बायबलचा, देवाचा शब्द वाचला पाहिजे, प्रार्थनेचं सामर्थ्य असलं पाहिजे, तेव्हाच आपलं कार्य सफल होणार आहे. जर आपण स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिलो, स्वतःच्या शक्तीवरती अवलंबून राहिलो, तर एखाद्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे आपण काही काळ यशस्वी होणार, सफल होईल, परंतु कायमचा नाही. कुठे ना कुठे आपला परमेश्वराची गरज लागत असते. आपण देखील आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला, पवित्र वाचनाला, शब्दाला महत्वाचं स्थान देऊया आणि आपलं कार्य पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सफल व्हावं म्हणून परमेश्वराकडून कृपा व शक्ती मागूया. आमेन.